नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून गेल्या 24 दिवसातच तालुकाभरात तब्बल 64 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे। शहरातील अनेक वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्धांवर कुत्र्यांच्या होणाऱ्या टोळ्यांमुळे शहादेकर पुरते धास्तावले असून याबाबत तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर सध्या कुत्र्यांच्या हैदोसाचे केंद्र झाले आहे। शहरातील चौकाचौकात कुत्र्यांच्या टोळक्याचा वावर शहादेकरांच्या जीवावर बेतणारा ठरू पाहत आहे। याच भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गेल्या 24 दिवसात तब्बल 64 शहादेकर घायल झाली आहेत। यातील 22 नागरिक ग्रामीण भागातील तर 42 नागरिक शहरी भागातील आहेत। विशेष करून या कुत्र्यांच्या टोळक्याकडून बालकांसह वयोवृद्धांवर होणारे हल्ले आणि चाव्यांची संख्या अधिक आहे। रविवारीच प्रभाग 1 गफूरनगरमध्ये एका 9 वर्षीय बालिकेवर 7 ते 8 कुत्र्यांनी हल्ला करत तिला चावा घेतला। नागरिक धावल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र या बालिकेला मान आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून 10हून अधिक टाके पडले आहेत। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। मेरा नाम अलीशा है। मैं दुकान पे जा रही थी किराना लेने, तो मुझे 8-10 कुत्तों ने घेर लिए थे। मैं गिर गई, मेरे कान को और कमर पे काट लिए उन्होंने। मुझे कान को और कमर को 8-10 टाके आए हैं। और आज मेरे साथ हुआ, मेरे बहन भाई ये कल उनके साथ भी हो सकता है। नगर पालिका वालों से विनती है कि उनको पकड़ के लेके जाए। माझं नाव चित्रा मंगेश व्यास आहे। सिलेंडरवाला आलेला होता आणि त्या गल्लीतल्या कुत्र्याला मी थोडंसं असं हे करायला गेली, तितक्यात त्याने मला पंजाच पकडून घेतला। माझ्या अंगावर अटॅक केला त्याने। पंजा पकडल्यानंतर मला हा एवढं झालं। आजूबाजूला कोणी नव्हतं, पण अचानक तिकडनं मुलगा आला आणि मग मुलगा मला आता इथे दवाखान्यात घेऊन आला। असं बरेच जणांना झालेलं आहे। ते कुत्रं खूपच त्रास देऊन राहिले सध्या। शहादा तालुका आणि शहादा परिसरात मोठ्या प्रमाणात पाळीव व इतर अवांतर जे कुत्रे आहेत यांच्या मोठ्या प्रमाणात दहशत माजली असून शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना त्याच्या मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। या एकंदरीत फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारी माहितीनुसार शहादाचे जे आरोग्य केंद्र आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याच्या नोंदणीनुसार एकूण 64 कुत्र्यांच्या चावण्यापासून नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार त्यांनी केलेला आहे। त्यापैकी 42 जे आहेत रुग्ण हे शहाद्याचे असून केवळ 22 हे शहादा तालुक्यातील आहे। तरी या कुत्र्यांच्या दहशतीमुळे अनेक छोटी मोठी मुलांना जखम झाली आहे, त्यापासून रेबीजचा धोका आहे। त्याचबरोबर मुलं शाळेत येण्यापासून तसंच त्यांच्या घरापासून सुद्धा येण्यास अनेक प्रकारचा त्रास त्यांना होत आहे। या माध्यमातून शासनाने आणि प्रशासनाने त्यावर योग्य प्रकारची काळजी घेऊन शहादा नगरपालिकेने देखील या मोकाट सोडलेल्या जे कुत्रे आहेत याच्यावर बंदी करावी। त्याचबरोबर जे शाळकरी विद्यार्थी, बस स्टँड किंवा मंदिर इतर स्थळी आहेत त्या देखील यांची संख्या मोठी आहे, यांचे निर्बीजीकरण करणं देखील गरजेचे आहे। आणि जे विद्यार्थी आहेत त्या संदर्भात सुद्धा प्रशासनाने काळजी घेणं हे गरजेचं आहे। या कुत्र्यांच्या चावण्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे आजाराच्या माध्यमातून नागरिकांना त्रास भेडसावत आहे। तरी या मोकाट सोडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा ही सर्वसामान्य शहादेकर नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी शासन, प्रशासन आणि नगरपालिकेला करीत आहेत। नमस्कार, मी डॉक्टर मालिनी आढव, वसंतराव नाईक महाविद्यालयात सिनियर कॉलेजला प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे आणि मी ब्रह्मसृष्टी कॉलनीत राहते। पण शहादा शहरातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न आज असा आहे की शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। कुठल्याही कॉलनीत जा किंवा कुठल्या पण रस्त्याने जा तरी कुठून तरी कुठले तरी कुत्रा, एक नाही तर एकाच वेळी 1-2 कुत्रे अचानक आपल्या मागे येतात आणि इतक्या अनपेक्षितपणे येतात की समोरची व्यक्ती भांबावून जाते आणि त्यांच्या हल्ल्यामध्ये बरेच जण जखमी झाले आहेत। आणि विशेष म्हणजे जेव्हा आमच्या महाविद्यालयाचे किंवा आमच्या शाळेचे विद्यार्थी येतात, बस स्टँडकडून येतात, तर त्यावेळी सकाळच्या वेळी ते विद्यार्थी येत असताना हे कुत्रे अचानक त्यांच्या अंगावर धावून येतात आणि त्यात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि यासाठी माझी नगरपालिकेला सर्व नागरिकांच्या वतीने अशी नम्र विनंती आहे की आपण ह्या मोकाट कुत्र्यांचा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांची संख्या नियंत्रित होईल यासाठी आपण लसीकरण करावे, एवढी माझी सर्व नागरिकांच्या वतीने आपणास विनंती आहे।